हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण स्पंज लोणी डोसा पाहणार आहोत, तोही परफेक्ट मेजरमेंट सोबत आणि थंडीच्या दिवसात पीठ कसं व्यवस्थित फर्मेंट करायचं हे सुद्धा पाहणार आहोत। तर ठेल्यावरती बऱ्याच वेळेला लिहिलेलं असतं बघा की स्पंज लोणी डोसा, आपण तो खातो सुद्धा, पण घरात कधी ट्राय करतो का? तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा, तुमचा परफेक्ट ठेल्यापेक्षा सुद्धा छान तुमचा स्पंज लोणी डोसा तयार होईल ह्याची गॅरंटी मी देते। तर मी तर सुपामध्ये 3 वाट्या रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे रेशनिंगचे तांदूळ नसतील तर किराणा मालाच्या दुकानात इडलीचे तांदूळ मिळतात ते घ्यायचे। तर 3 वाट्या तांदूळ मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडेसे कमी पोहे घ्यायचे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं। आणि दुसरं एक पातेलं मी घेतले, त्यामध्ये उडदाची डाळ, त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली। तर ही उडदाची डाळ आहे ती घरची आहे, त्याला पॉलिश वगैरे काही नाही आहे किंवा जास्त 100% त्याच्या सालीही निघालेल्या नाहीत। आणि अगदी चिमूटभर आपण मेथ्या घ्यायच्या। आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट व्हायला मदत होते। मेथ्यामध्ये भरपूर प्रमाणात हीट असते, त्यामुळे आपलं पीठ पटकन फर्मेंट होतं, म्हणजे आपल्याला हवं तितकं ते फर्मेंट होऊन आपला डोसा, इडली, उत्तापा तो स्पॉन्जी बनतो। आता हे स्वच्छ थंड पाण्याने आधी धुवून घ्यायचं। तर जे हे पाणी आहे ते आपल्या किचनच्या बाहेर जी गॅलरी असते त्यामध्ये छोटी छोटी झाडं असतात त्याला ती घालायचं, कारण त्यामुळे आपलं पाणीही वेस्ट जात नाही आणि झाडांना योग्य ते खत सुद्धा मिळतं। तर आज आपण हे थंड पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ भिजवणार नाही आहोत, कारण थंडीचे दिवस खूप आहेत आणि मी जवळजवळ हे 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावेळेला तर खूपच थंडी होती। तर आता आपण हे जे पाणी आहे ते कोमट पाणी घ्यायचं आहे। आपण सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पितो, इतकं कोमट असावं की ती आपण व्यवस्थित शांतपणे पिता येईल, ना की असं थंड करून। इतकं ते थंडही नाही पाहिजे आणि गरमही नाही पाहिजे, असं मध्यम जे पाणी आहे त्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ भिजत घालणार आहोत। मागच्या वेळेला मी ज्या वेळेला इडली केली होती त्यावेळेला सुद्धा वेगळी पद्धत सांगितली आहे आणि ह्या वेळेला सुद्धा पूर्ण टोटल वेगळी पद्धत आहे। तुम्ही कोणतीही जी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही थंडीमध्ये इडली, डोसा, उत्तापा व्यवस्थित करून खाऊ शकता आणि तुमचं पीठ सुद्धा व्यवस्थित फर्मेंट होऊ शकतं। आता 8 ते 9 तासानंतर माझी डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित स्मूथ अशी याचं बॅटर तयार करून घ्यायचं। तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा रवाळपणा नको आहे आपल्याला, अगदी स्मूथ बनवायचं आहे। तर तुम्हाला मी दाखवते किती स्मूथ बनवले। धार बघा किती व्यवस्थित एकसारखी धार लागलेली आहे आणि याच पद्धतीने मी सर्व तांदूळ बारीक करून घेतले। त्यानंतर आपण आता डाळ बारीक करून घ्यायचे। तर उडदाची डाळ थोडीशी बारीक करताना त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, नाहीतर त्याची स्मूथ अशी बॅटर तयार होत नाही। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता हे सर्व डाळ तांदूळ आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे। आता मी हे व्यवस्थित डाळ आणि तांदूळ 5-1 मिनटं फेटून घेते, पण हे जरा पातेलं मला छोटं वाटलं, मग मी ह्यातलं थोडंसं बॅटर आहे ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवलं होतं, कारण फर्मेंट झाल्यानंतर सर्व पीठ मग बाहेर येईल। तर मी यातलं थोडंसं जे पीठ आहे ती दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि 5 मिनटं आपण फेटल्यामुळे आपलं पीठ एकदम हलकं होतं आणि त्यामुळे सुद्धा आपली इडली, डोसा स्पॉन्जी व्हायला मदत होते। आता चवीपुरतं मीठ घातलंय मी आणि पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण 10 तास किंवा रात्रभर आपण हे असंच ठेवून देणार आहोत। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। आता हे जे पातेलं आहे ते मी गॅस जवळच ठेवलेलं आहे, जेणेकरून मी स्वयंपाक करताना त्याची जी हीट आहे ती त्या पिठाला थोडी लागेल आणि त्यामुळे आपलं पीठ बघा तुम्ही किती व्यवस्थित फर्मेंट झाले आणि त्यातलं मी थोडंसं पीठ सुद्धा बाजूला काढून ठेवलं होतं। वाव, मस्त असं आपलं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे। आणि दुसऱ्या पातेल्यात जे पीठ ठेवलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, ते सुद्धा किती व्यवस्थित फर्मेंट झाले।
आता हे जे पीठ आहे ते आपण एकसारखं करून मिक्स करून घेऊयात। खूप माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना असं वाटतं की थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंट होत नाही, पण तुम्ही या पद्धतीने जर पीठ फर्मेंट केलं तर 101% तुमची डोसा, इडली, उत्तप्पा छानच होणार। आता दुसरं जे पीठ होतं ते सुद्धा बघा किती छान फर्मेंट झाले, तुम्हाला मी दाखवते। वाव। तर आता आपण डोसा करूया। आता जो नॉनस्टिकचा तवा असतो तो वापरायचा आहे। तर मी थोडंसं तेल आधी त्याच्यावरती टाकलं आणि टिश्यू पेपरने व्यवस्थित ते तेल पसरवून पुसून घेतलं आणि त्यानंतर आपण डोस्याचं बॅटर घालायचं आणि अगदी हलक्या हाताने फक्त थोडंसं आपण त्याला प्रेस करायचं आणि पसरवायचं, म्हणजे अगदी जास्त नाही पसरवायचं, अगदी थोडंसं पसरवायचं। तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या डोश्याला जाळी आलेली आहे। आणि हा डोसा आपण दोन्हीकडं भाजून घ्यायचा, खाली आधी खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतर वरती अगदी थोडंसं आपण भाजल्यानंतर त्याच्यावरती छान असं लोणी, घरचं लोणी जे आहे ते घालायचं आणि जाळीवर ठेवायचा, जेणेकरून आपल्या जो डोसा आहे त्याची वाफ निघून जाते आणि मग खाली तो ताटाला चिटकत नाही। तर याच पद्धतीने मी सर्व डोसे करून घेतले। तुम्ही बघू शकता प्रत्येक डोसा हा व्यवस्थित आणि स्पॉन्जी झालाय, ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे त्याच पद्धतीने तो तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा डोसा आवडला तर तो नक्की घरात करून बघा आणि जर घरात करून बघितला तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।